नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करायचा आहे आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये. त्यानिमित्त शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काही भाषणं आणि सूत्रसंचालन आपण घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला रेडीमेड सूत्रसंचालन दिलेले आपण पाहून जसेच्या तसे आपल्या कार्यक्रमामध्ये त्याचा वापर करू शकतात. या ठिकाणी बघा, स्वागत आलेले प्रमुख पाहुणे मान्यवर त्यांच्या स्वागतासाठी इथं सर्व वाक्य दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी चारोळी दिलेली आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप प्रत्येक पायरीसाठी आपण इथं चारोळी दिलेली आहे. त्यानंतर प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन, या ठिकाणी नावासाठी जागा सोडली आहे. आपल्या इथे जे आदरणीय अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे असतील त्यांचे नाव लिहून आपण त्यांच्यासाठी सुद्धा इथे चारोळी दिलेली आहे. त्यानंतर कार्यक्रमांचे अध्यक्ष निवड होणार आहे. अध्यक्ष निवडसाठी आपल्याला चारोळी आणि त्या ठिकाणी बोलण्यासाठी समर्पक अशा ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच पद्धतीने प्रत्येक स्टेप बाय स्टेप सांस्कृतिक कार्यक्रम, प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन किंवा अध्यक्षीय मनोगत प्रत्येक ठिकाणी चारोळी आपल्याला देण्यात आलेली आहे. ही PDF आपल्याला हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शनमधून ती डाउनलोड करू शकतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक यांना त्या दिवशी कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला काही स्पीच द्यावी लागते. त्या संदर्भामध्ये इथं 3 भाषणं मी तयार केलेले आहेत किंवा विद्यार्थ्यांनाही आपण ही भाषणं देऊ शकतात. याचा समर्पक उपयोग आपण त्या ठिकाणी करू शकतात. हे बघा, महिलांचे समाजातील योगदान, महिला सक्षमीकरण,